माझा एक मित्र इंजिनिअरिंगला होता आणि त्याच्या पहिल्या लेक्चरमध्येच त्या वर्गात एक प्रश्न विचारला होता की गाडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. चाकं महत्त्वाचे आहेत का, इंजिन महत्त्वाचं आहे का, स्टेअरिंग महत्त्वाचं आहे का, त्यात इंजिन ऑइल महत्त्वाचं आहे का, त्या खुर्च्या चेअर्स महत्त्वाच्या आहेत, त्या बॉनेट महत्त्वाचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी विचारल्या गेल्या. मग प्रत्येकानं उत्तर दिलं की इंजिन महत्त्वाचं आहे, स्टेअरिंग महत्त्वाचं आहे, चाक महत्त्वाचं आहे, ब्रेक महत्त्वाचा आहे. पण त्या मित्रांनी माझ्या उत्तर दिलं तर ह्या गाडीत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि गरजेचं आहे त्या, आणि तेच उत्तर योग्य होतं आणि त्याची चांगली वाहवा झाली. तसंच आपल्या ह्या देशाला, व्यवस्थेला महत्त्वाचं काय आहे. आपण एखादं म्हणू शकतो शेतकरी महत्त्वाचा आहे, एखादं म्हणतो उद्योगपती महत्त्वाचा आहे, एखादं म्हणतो सामान्य जनता महत्त्वाची आहे, एखादं म्हणतो राजकीय नेते महत्त्वाचं आहे. ती पण असं एक ठराविक गोष्ट महत्त्वाची आहे असं नाही. कमी जास्त असू शकते, कमी महत्त्वाची जास्त महत्त्वाची अशी असू शकते. पण ह्या देशात सगळ्याच गोष्टी देशासाठी किंवा ह्या व्यवस्थेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ही मी तुम्हाला सांगायचं म्हणजे परवा मागच्या आठवड्यात विद्याप्रतिष्ठानचा बारामतीत कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, त्यांची फॅमिली आणि अदानी होते. आणि त्या कार्यक्रमावरच्या मी कमेंट वाचल्या खालच्या सोशल मीडियावरच्या, एकदम निगेटिव्ह शिव्या द्यायच्या टाईपमध्ये त्या भाषेत त्या कमेंट होत्या. म्हणजे ही लोक जणू वाईटच आहे, ती 100% चुकीचीच आहे ती, अशा प्रकारच्या कमेंट होत्या. थोड्या चांगल्या होत्या पण त्याचं प्रमाण खूप नगण्य होतं. आपल्या देशात किंवा आपल्या ह्या समाजात एक सॉफ्ट टार्गेट मोठमोठे उद्योगपती आणि एक राजकारणी येते. त्यांना शिव्या देणं, त्यांना दोष देणं इतकं सोपं होऊन बसले. कोणीही लहान मुलग्यापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत दोष देत, त्यांना शिव्या देतोय, त्यांच्यावर टीका करतोय. टीका करावी, मुद्देसूद असावी, योग्य मुद्दे खरे असावेत, पुरावे असावेत आणि टीका तशी करावी. पण शिव्या द्यायला काहीच लागत नाही. मनात आलं की आपण शिव्या देऊ शकतोय. राजकारणी असं वाईट आहे ती असं नाही, आपण त्यांना वाईट वागून देतोय किंवा आपणच त्यांना वाईट बनवलंय. आता एका माझा एक वैयक्तिक एका संस्थेचा तो हाय निष्कर्ष आहे. त्यांनी ती सर्वेक्षण केलं की एका आमदाराला जवळपास त्याच्या मतदारसंघात 50 कोटी ते 60 कोटी रुपये खर्च करावे लागतात, मग तो आमदार बनतोय. पण आपण म्हणतोय की त्यानं हे पैसे आणले कुठं, भ्रष्टाचार करून. पण हे विचार केलाय का तुम्ही, ही पैसे गेलो कुठं? हे आपल्या समाजात तुमच्या आमच्यासारख्यांसाठी कडे गेले. ती आपण म्हणू शकतो मी घेतलं नाही, पण ते आपल्याबरोबर कुठल्या ना कुठल्या तर गोष्टींना आपल्यापर्यंत आले किंवा आपल्या आसपास ते पैसे आले. ती जर इतका खर्च जर त्यांना येत असेल ह्या निवडणुकी जिंकायला, तर ते 100% भ्रष्टाचार करून मिळवणार आहे ते. आणि आपण ते घेतोय. तर आपण जर ह्या पैसे घेऊन किंवा चुकीच्या मार्गांचा गोष्टी घेऊन जर मतदान करायचं बंद केलं, तर त्या लोकांना गरज पडणार नाही की ते पैसे वाटायचे. ते मिळवण्याची सुविधा किंवा जो न मिळवेल तो सहज निवडून जर येत असता, तर मिळवणारे निवडून आलेच नसते किंवा वाटणारे निवडून आलेच नसते. दोष देणं सोपं आहे, पण